तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 23 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडे मात्र आता स्वानंदी आणि समरची सुवर्ण सोहळ्याची पूजा झालेली असते. ब्राह्मण सगळेजण घरातले इतर मेंबर सगळेजण तिथं असतात. स्वानंदी तर खूप खुश असते. अदिरा आणि त्यावेळी तिथं रोहन पण असतो. त्यानंतर आता समर, आनंद आणि त्यावेळी निकिता देखील तिथंच असते. आता त्यावेळी अर्पिता, अंशुमन आणि मल्लिकाचा झालेला असतो प्लॅन, कारण की तिला आता समर आणि आनंद बंधल्यानं जो मैत्रीचं नातं असतं ना ते तिला तोडायचं असतं. कारण की तिने आनंदला मात्र सांगितलं होतं की मी तुला ना हवे तेवढे मंथली पेमेंट देईल, तू माझ्या बिझनेसमध्ये काम कर. पण आनंदचा मात्र समर खूप जवळचा मित्र असतो, त्यामुळे आनंदने डायरेक्ट नकार दिलेला असतो. त्यावेळी मल्लिकाला खूप राग आलेला असतो. अंशुमन, अर्पिता आणि मल्लिकाचा असा प्लॅन झालेला असतो की समर आणि आनंदची आपल्याला मैत्री तोडून टाकायची. यांनी एकमेकांचे चेहरा बघितलं नाही पाहिजे, असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. इकडं मात्र आता तो पारंपरिक सोहळा समर आणि स्वानंदीचा असतो. त्याच्यासाठी पारंपरिक घरातला दागिना सुनेला दिला जातो. आता घरातला दागिना आजीने तर मात्र आनंदला सांगितलेलं असतं की तू घेऊन ये. आनंद जेव्हा घेऊन येतो तेव्हा निकिता देखील त्याच्या सोबत असते. पारंपरिक दागिन्याचं ते बॉक्स वगैरे तिथं ठेवता आणि ब्राह्मणजी सांगतात की आता ना पारंपरिक सोहळा पार पडलेला आहे. आता त्याच्यामुळे तुमच्या घरातला पारंपरिक दागिना या स्वानंदी मॅडमला आपण घालू शकतोच आता. तर आता तेवढ्याच वेळात अर्पिता म्हणते, आजी अगं इकडं बघ ना, आपल्या घरातला पारंपरिक दागिना याच्यामध्ये नाहीच आहे. तर त्यावेळी आजी म्हणू लागता की नाही ग अर्पिता, असं काही नाही, असेल कुठंतरी, तू व्यवस्थित बघ ना. पण अर्पिता काही ऐकून घ्यायला तयारच नसते, कारण की त्यांचा प्लॅन झालेला असतो. आता दुसरीकडे मात्र लगेच अंशुमन त्या आनंद समोर जातो. म्हणू लागतो, काय रे, तूच आणायला गेला होतास ना, मग आमच्या घरातला पारंपरिक हार कुठे आहे, मला तू लवकरात लवकर सांग, नाहीतर मी ना तुला डायरेक्ट पोलिसांना बोलून जेलमध्ये टाकेल. पण आता तेवढ्या वेळा समर मात्र अंशुमनवर खूपच चिडतो आणि खूप मोठ्याने ओरडतो. म्हणू लागतो, अंशुमन, हे सगळं बोलण्याची तुझी लायकी नाही आहे. आनंद माझा खूप जवळचा मित्र आहे आणि तो असं करू शकत नाही, मला चांगलीच खात्री आहे. पण आता तेवढ्याच वेळामध्ये मात्र अंशुमन म्हणू लागतो, आता ना ह्यो जर काही मान्य करतच नाही तर निकिता वहिनीची पर्स आपल्याला चेक करावी लागेल. अंशुमन, मल्लिका आणि अर्पिताने प्लॅन करून निकिताच्याच पर्समध्ये तो पारंपरिक हार टाकलेला असतो. त्याच्यामुळे ते डायरेक्टली म्हणतात की निकिता वहिनीची पर्स आपण चेक करूया. आता निकिताला काय माहिती आहे याच्यामध्ये काय आहे काय नाही. तिला माहीत असतं की मी जे टाकलेलं आहे तेवढंच सामान याच्यामध्ये आहे, तर मी जर यांना पर्स दिली तर काहीच हरकत नाही. निकिताची पर्स घेता आणि चेकही करू लागता. तर स्वानंदी म्हणू लागते, आनंददादा आणि निकिता वहिनी चोरी करणं हे शक्यच नाही. हो राजवाडे, तुम्ही काय बघताय, सांगा की तुमच्या घरच्यांना, तुमच्या भावाला समजून. पण तेवढ्या वेळामध्ये ती पर्स चेक केली की अर्पिता त्या पर्समधून हार काढते. निकिताला देखील धक्का बसतो आणि स्वानंदीचा तर विश्वासच बसत नसतो की आनंददादा असं काही करू शकतात. तिला खात्री असते की आनंददादा असं करू शकत नाही, हा कुठला तरी प्लॅन आहे. तर समरची तर बोलतीच बंद होते, कारण की लाईव्ह प्रूफ त्याच्या समोर दिसलेला असतो. तेवढ्याच वेळामध्ये आता निकिता घाबरून जाते. तर आता आनंद म्हणू लागतो, काय रे समर, तुझा पण माझ्यावर विश्वास नाही का? तुला वाटते का निकिताच्या पर्समध्येच हार असेल म्हणून कुणी टाकला असेल, असं नाही का तुला वाटत? पण आता त्यावेळी समर काहीच बोलत नाही, तर आनंदला डायरेक्टली रडायलाच येतं. मल्लिका, अंशुमन आणि अर्पिता तर खूप खुश होता, पण आजीही मात्र खूप नाराज होतात की इतक्या दिवसात यायची मैत्री एका सेकंदामध्ये काय होतंय आणि काय नाही. पण आता स्वानंदी याच्या मुळाशी जाऊन मात्र हे सत्य शोधून काढणारच झाली. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.